आम्ही लोक फायनली आलेलो आहोत हिवाळ्याला मजलीवाडीमध्ये. खोकला वगैरे आहे, आजारी आहे पण नाही. वायफायवरती आली, फक्त वायफाय पाहिजे बस. उडू नको, चल रात. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमचा आजचा ब्लॉग आहे तिसरा या चौथा असेल. तर आता आम्ही लोक रेडी होऊन चाललो आहे हिवाळ्याला, मी पाहू शकता. आणि ही दुर्दशा बघा, किती आंबे पडलेत. तर आम्ही लोक जातोय फटफट रेडी होऊन. तर आमची सकाळची पहिली एसटी आहे 6 वाजताची. तर जातो. फायनली आम्ही लोक पोचलेलो आहे हिवाळ्याला मजलीवाडी. तर जातोय सामान घेऊन. आम्ही लोक फायनली आलेलो आहोत हिवाळ्याला मजलीवाडीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता सकाळचे 9 सव्वा 9 झालेत. लवकर पोचलो त्या मानाने, म्हणजे आम्ही लोक निघालेलो आमच्या भरणे गावामधनं 6 सव्वा 6पर्यंत. आणि इथे पोचलो 9 सव्वा 9पर्यंत. आणि हे घर आहे आमचं, हे आमचं घर आहे. आणि इथे म्हणजे बाबांची बहीण राहते, सख्खी बहीण. आम्ही त्यांना भेटायला पण आलो आहे. व प्लस तिथे मी आता मंदिर बघितलं, गांगेश्वर मंदिर. तिथे मित्रांनो आज आहे पूजा प्लस जत्रा आणि दशावतार आहे रात्री. तर ते बघण्यासाठी आलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मामाची राखण द्यायचे, त्यासाठी आलो आहे. ते बघा, हे सकाळचं हे वातावरण आहे. आणि इथे पक्ष्यांचा किलबिलाट आवाज. आणि जेव्हा मी लहान होतो, म्हणजे ह्याच्यापेक्षा पण छोटा नाही, ह्याच्यापेक्षा असा मोठा असेल, तेव्हा ना इथून आम्ही लोक वर जायचो. आणि वर एवढी वांढरं वगैरे असतात ना मित्रांनो, तिथून मला काय बोलू. तिथे झाडं वगैरे आहेत ना, आंब्याची वगैरे हे ते, ती त्यांची पूर्ण म्हणजे नासडी करतात, पूर्ण वाट लावून टाकतात, पूर्ण म्हणजे पूर्ण वाट लावून टाकतात. तुम्ही पाहिलंच पुढे, अगर बाय चान्स बघायला भेटेल वांढरं वगैरे, ते तुम्हाला दाखवीन. इथून सरळ गेलं ना तर पुढे आहे हलकी हलकी पालवी येते, पण झाडाला म्हणजे बिना पाण्याचे सुद्धा फुल आहेत. हे बघा. पिल्लाबरोबर बसला दिसतोय काय? 3 hours later. फायनली आम्ही लोक रेडी झालो आहे. तर संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 10 साडे 10 झाले आहेत. तर आता मी जातो आहे बघायला तो प्रोग्राम मंदिरामधला. पूजा वगैरे असेल, ती झाली असेल. आता फक्त आम्हाला पाया पडायचे आहेत. आणि आता होणार सुरू मेन दशावतार आणि जत्रा. तर आता आम्ही व जी फॅमिली आहे ती पूर्ण रेडी झाली आहे. आणि सगळेजण असल्यामुळे मित्रांनो, समोर जो टेम्पो उभा आहे तो तुम्हाला दिसत नसेल, तो टेम्पो आहे मित्रांनो. त्या टेम्पोमधनं आता आम्हाला जायचं आहे बघायला. तर आमचं एवढं काय हे तर नाही म्हणजे की पूर्ण रात्रभर बघायचं वगैरे. आम्ही जाणार, पाया पडणार, ते तुम्हाला दाखवीन. आणि 10 ते 15 मिनटं फक्त बसणार दशावतार बघायला, बस तेवढंच मित्रांनो. आज खूप दमलो आहे. फुटबॉल खेळलो होतो, बॅडमिंटन खेळलं, बॅटबॉल खेळलं मित्रांनो. खूप दमलो आहे ट्रॅव्हलिंग करून. गावची ट्रॅव्हलिंग नाही जमत. तर आम्ही लोक जाऊ, पूजा करू. तर आम्ही लोक जाऊ, पाया पडू व 10 ते 15 मिनटं बसू, दशावतार बघू, ते तुम्हाला दाखवू. आणि काय जत्रा बित्रा असेल, काय असेल ते फिरू. बस तेवढंच मित्रांनो. अजून बाकी काय नाही करणार.
तर मित्रांनो मला असं जमत नाही सगळ्यांसमोर असं म्हणजे व्लॉग वगैरे बनवायला असं बोलायला. मी जरा म्हणजे कन्फ्यूज वगैरे होतो. म्हणून मित्रांनो मी असं जरा बाहेर येतो, निवांत बोलतो आणि जे काय असेल ते बोलतो. तर आता कंटाळा आला, मी लवकर झालो रेडी वगैरे म्हणजे व्लॉगसाठी. अजूनही लोक काय मंडळी येत नाही. आम्ही चाललो दशावतार बघायला रात्रीचा. तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आम्ही जास्त वेळ नाही थांबलो, मोजून 10 ते 15 मिनटं थांबलो आणि आम्हाला लास्टची सीट होती. तर त्यामुळे जे व्हिडिओ आहेत दशावतारचे ते पण मित्रांनो नीट नाही आलेत, तुम्ही पाहिले असतील, नॉर्मल आलेत. आता आम्ही घरी आलो आणि बाकीचे लोक आहेत ते थांबलेत, म्हणजे जे गावकरी आहेत ते थांबलेत. आम्ही मुंबईकडे आलो घरी. तर जाऊया, आराम करूया, झोपूया. उद्या तिकडे जायचे राखण द्यायला, ती राखण देऊया. बस हा वाला व्हिडिओ एवढाच होता. आय होप, मी आशा करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता रात्रीचे वाजलेत 12. तर आपण जाऊया आणि झोपूया मित्रांनो. मी ताई आलो घरी, मामा वगैरे आहे, तर जाऊया. हे बघा आली, बघा इथे वायफाय आहे ना म्हणून वायफायवरती आली. तिला खोकला वगैरे आहे, आजारी आहे पण नाही, कोण रे? वायफायवरती आली. फक्त वायफाय पाहिजे बस. उडू नको, चल रात. मित्रांनो जाऊया, मी झोपूया आता. तुला जाऊया आणि झोपूया. बाय.